स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत. जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल, मैत्रिणीचं व मित्राचं देखील स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो आता ऊन पडलं आहे की नाही, सकाळ झाली आणि सकाळी लवकर उठलो तर 6ला उठलो. बघा ऊन कसं दारात पडलं आहे मित्रांनो. आणि गाडी तिकडं लावली होती सावलीमध्ये, आहे की नाही, धुवून वगैरे मित्रांनो. तर आपल्याला निघायचं होतं वर्षाला आणि शिवांशला आणायला, आहे की नाही. तर फ्रेश वगैरे झालं, नाश्ता केला मित्रांनो, कारण की उन्हाच्या अगोदर त्यांना घेऊन यावं म्हटलं. गाडी बघा काय मस्त चमकू राहिली तिथं, सावली लावली मित्रांनो, धुतली तिला. आणि कसं बऱ्याच दिवसाची धूळ वगैरे बसली तिच्यावर. आणि कसं जास्तच धुतलं ना मित्रांनो, गाडीचं पण पॉलिश वगैरे जात असते. बघा इकडं कसं वाट्यावर ऊन पडलंय, तिकडं सावली, इकडं ऊन, आहे की नाही. बघा डोक्या वगैरे ना फडकं बांधवायला घेतलं आहे मित्रांनो. बघा कारण की ऊन पण जास्त आहे ना, पुढं 12 तरी वाजते ना आपल्या, त्याच्यामुळे ना डोक्याला बांधायला घेतलं. हे डोक्याला बांधून घेऊ, आहे की नाही. आणि आपल्याला जायला 1-1.5 तास तरी लागणार आहे, थोडं लांब आहे वळणच्यापेक्षा, आहे की नाही. 5 किलोमीटर 10 तर लांब असेल. तर चला मग निघू आपण मित्रांनो, कारण की उन्हाच्या अगोदर त्यांना घेऊन आलं तर बरंच आहे. बघू आता किती टाईम होतो तो. तर मित्रांनो आपण निघालो आता, आपल्या आलो आहे देवळालीची खाली व आपल्या लाखाच्या शिवारामध्ये. तर बघा मित्रांनो रोडने चालले, टाकळी पण नाही चाललं. इथं इंग्लिश मिडियम स्कूल आहे मित्रांनो, छोट्या मुलांचं, आहे का नाही. मित्रांनो काय सांगू, आज वाट दुखत आहे ना माझी या गाडीवर फिरू फिरू. त्याच्यात पण कमी वयामध्ये मित्रांनो गाडीचा प्रवास सुरू केलाय, त्याच्यामुळं आता या वयामध्ये त्रास होतो बरं का कमराला गाडीने. आणि कशी फंडाची गाडी म्हटलं ना एकदम कडक शॉकअप असते. रोड पण खराब झालाय बरं का, आधी नव्हतं एवढा खराब, आता लईच खराब झालाय. गाडी काय मित्रांनो असं वाटतं युनिकॉर्न घ्यावा, असं वाटतं नको उगाच कशाला, आधी पोटाचं पाव, आहे का नाही, मग गाडीची हाऊस करावा. आहे आपल्याला आपली लक्ष्मी तीच बरी. मित्रांनो कसं आहे, एक वय असतं, आहे का नाही, गाडीचे हाऊस पण देखील करायचं. त्याच्यानंतर आहे ना घराची जिम्मेदारी पडली ना, असं वाटतं पैसा कुठून येईल. जो माणूस कमवतो ना त्यालाच माहीत असतं. बघा इकडे हा मेंढरा कसे घातलेत याच्यामध्ये वावरात. गहू काढला म्हटलं काय मेंढरा बसून देत लोक, तेवढंच काही पाणी पडत. इकडे काय रोड आहे. दर्शन त्यांना फोन केला ते म्हणे आमचा आवरून होतो म्हणे, आम्ही या तुम्ही, आहे का नाही. आता ऊन जर पडलं तर थोडं थांबूनच घेऊ, कशाला उगाच शिवांशी हाल करत बसायची. पोचू आपण मित्रांनो, लवकरच जाऊ, कारण की मला थोडं बरं वाटाणं आज. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं म्हणत जाऊ गाड्या हो, आहे का नाही. उशीर झाला तर चालेल, तसं पण काय आपल्या जीवाला तकलीफ होती ते आपल्यापुरती मर्यादित असते. बघा ना काय शांत पडलाय, झोपलाय. तर मित्रांनो बघा आता आम्ही ना घरी आलेलो आहे, शिवांशला वर्षाला घेऊन घरी आलो मित्रांनो. आणि त्यांना 12-1 वाजता त्यांच्या घरून निघालो आपण, आहे की नाही. तर जेवण वगैरे तिथंच केलं, मग वळणमध्ये आलो. आणि वळणमध्ये मित्रांनो शिवांश आपल्याला जावळ काढायचं होतं, आहे की नाही, डोकं काढायचं होतं, म्हणजे केस काढायची होती. तर काढून घेतले आणि यायला उशीरच झाला घरी, कारण की तिथं पण टाईमपास झाला. आणि येतामध्ये तिथं एक गावाची जत्रा होती, मग तिथं थोडं थांबलो आम्ही, आहे की नाही. थोडं पोटाचं बघितलं आणि मग तिथून आलो घरी. घरी आलो मित्रांनो, फ्रेश वगैरे झालो. आणि कसं आहे मित्रांनो, प्रवास जास्त झाला तर डोळ्याची जळजळ करत होते, चांगलं गार पाण्याने धुवून घेतले. तर बघा मित्रांनो तुम्हाला शिवांशला काय घेतले त्याच्या बाबांनी दाखवतो. आम्हाला एवढा गाड्या असून देखील आता हत्ती आणलाय आम्ही. बघा हत्ती आमचा, लोक आणत असतील मोठले हत्ती, आम्ही असं आणलाय. बघ किती छान गाडी आहे. आणि गाडी मित्रांनो त्याच्या बाबांनी घेतलेली बरं का, ती पण त्याच्या आजोबांनीच घेतलेली. ही पण आत्ता गेलता ना तेव्हा घेतली त्याला. आणि हे बघा इथं सामान ठेवायला डिक्की पण आहे. तो काय करतो, हे उघडतो मस्तपैकी, हे असं पुढं करून देतो आणि मग बसत असतो. एवढा तो डेंजर आहे, छान आहे बरं का. हत्ती घोड्यापेक्षा हत्तीच बरा वाटतोय.
आहे की नाही. हे बघा आता यांचं काम वगैरे चालू आहे. आणि शिवांश मित्रांनो अजून काय झोप